नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचची. त्याच्यासाठी 2.25 इंच गळा रुंदी घेऊन 5.25 इंचचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची आहे मोंढ्याची उंची. बघा, ह्याप्रमाणे मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 10.5 इंच. आपण इथे वेगळ्या पद्धतीचा गळा डिझाईन बनवणार आहे, त्याच्यासाठी 10.5 इंच गळा रुंदी घेऊन गळा उंची घेऊन 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, पहिले तर इथे आपण मटका गळ्याला आकार देतो ना, तसा आकार द्यायचा आणि नंतरून इथे असं बाहेर जाऊन इथे खाली द्यायचा आपल्याला पानाचा आकार. बघा, ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे, अगदी छान आणि सोप्या पद्धती. इथे आपल्याला सरळ एक रेष मारून घ्यायची. मोंढ्याचा आकार दिला ना, तो कट करून घ्यायचा. नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. बघा, ह्याप्रमाणे आपण जो पानाचा आकार आखला ना तोच आखायचा आहे. कॅनव्हासला पुन्हा घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आपल्याला पेनाने. त्याच्यानंतर आपल्याला रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचंय. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती ते अस्तर ठेवायचं, व्यवस्थित असं करून ठेवायचं. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा, नंतरून पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे खाली सुद्धा अगदी व्यवस्थित असं मॅच करायचं, पिन लावायची. जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची. मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. त्याच्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास आपल्याला असं मध्ये पलटी करायचंय आणि वरतून द्यायची दाबटीप. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप देऊन आपला हा गळा पूर्ण करायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपली दाबटीप देऊन झाली की छान असा गळा तयार होतो. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर घ्यायचंय जॉईंट करून. अस्तर जॉईंट करताना सुद्धा हाताचा अगदी व्यवस्थित वापर करून आणि मगच आपल्याला हे अस्तर जॉईंट करायचंय, म्हणजे काय होतं, कुठे फुगा वगैरे पडत नाही. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा हात ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची. अस्तर जॉईंट झालं की हा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. तो कट व्यवस्थित केला तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा छान येते. बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं एक कट करून घ्यायचंय. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. एक पट्टी घ्यायची आपल्याला, ती कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि त्याशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. याप्रमाणे आपला पाठीचा भाग तयार होतो. नंतर आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. पहिले आपण जे गळ्याचा भाग काढला होता ना, तो भाग आपल्याला हा पॅच कट करून घ्यायचा आहे. पेपर घ्यायचा आणि त्याला अशी डबल घडी करायची. तो पॅच असा ठेवायचा, तिथे पिन लावून घ्यायची आणि बघा, ह्याप्रमाणे आपल्याला वरतून सारखं कापायचं आहे आणि साईडने असं एक्स्ट्रा कापायचं. याप्रमाणे आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे.
त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला डबल घडी करून तिला शिलाई मारून घ्यायची. आता तिला आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचंय. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असे पलटी करून घेतली. छान अशी नॉट त्याची आपल्याला बनवायची. अशीच नॉट आपल्याला आणखी एक बनवून घ्यायची आहे आणि ह्या पट्ट्या आपल्याला इथे लावून घ्यायच्या. बघा ह्याप्रमाणे थोडं थोडं अंतर सोडून ह्या पट्ट्या आपल्याला पूर्ण जेवढा पेपर आपण कट केलाय ना तिथे लावून घ्यायचे आहेत. अगदी सोपी आणि कोणत्याही साडीवर उठून दिसणारी अशी ब्लाऊज डिझाईन आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवीन नवीन आयडिया तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच मिळतील मैत्रिणींनो. त्याच्यासाठी तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ह्या पट्ट्या लावल्या की इथे आपल्याला करायची पायपिंग. त्याच्यासाठी आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, म्हणजे ब्लाऊजच्या कलरचाच हा कपडा आपण इथे घेतला आणि ह्याप्रमाणे आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे जितकी आपल्याला जाड बारीक पायपिंग हवी तितकी पकडायची आणि इथे शिलाई मारून घ्यायची. छान अशी एकदम छोटीशी लेस आपण इथे लावणार आहे, त्याच्याने त्या पायपिंगला आणखी सुंदर असा लुक येणार आहे. तर बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपण इथे लेस लावून घेतली आणि हा जो पॅच आहे तो आपल्याला इथे आता लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित ठेवून आणि आत पिनं लावून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपं जाईल. बघा ह्याप्रमाणे आपण दोघं बाजूनी पिनं लावल्या आणि आता इथे शिलाई मारून आपण हा पॅच पॅक करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कपड्याला पलटी करून हा उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय, पेपर दिसतोय, तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे आणि मधला जो पेपर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे आपली डिझाईन जी आहे ना ती अगदी सुंदर आणि छान दिसणार. बघा किती सुंदर डिझाईन आपली तयार झाली अगदी कमी वेळात. आता सुंदर अशी लेस आपण इथे गळ्याला लावायची. इथे तुम्ही कोणत्याही कलरची लेस वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी ब्लाऊज अगदी सुंदर दिसणार. त्याच्यामुळे तुम्ही इथे कोणताही तुम्हाला जे आवडेल ती लेस तुम्ही लावू शकता. मी इथे गोल्डन लेस वापरणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी छान अशी लेससुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि त्याच्याने आपला जो ब्लाऊजचा गळा आहे तो अगदी सुंदर असा दिसणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची, म्हणून आपण एक बाजूने शिलाई मारून घेतली आणि दुसऱ्या बाजूने शिलाई मारून लेसला अगदी छान अशी फिनिशिंग आपल्याला द्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण लेस लावून पूर्ण केली. आता आपल्याला बनवायची सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी आपण घेतली नॉड आणि दोन्ही कलरचे आपल्याला चौकोनी तुकडे इथे घ्यायचे. साधारण 3x3 आणि 2.5x2 असे किंवा 3x3चे तुम्ही चौकोनी तुकडे इथे घेऊ शकता. त्याचा असं त्रिकोणमध्ये आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि हा एक त्रिकोण जो घेतला त्याचे दोन्ही टोकं फोल्ड करून तिथे एक शिलाई मारायची आणि इथे ठेवायचं. बघा ह्याप्रमाणे ही नॉट ठेवून छान असं लटकन इथे आपलं तयार होणार आहे. बघा किती सुंदर असं लटकन आपण इथे बनवलं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींना आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायच्या मैत्रिणींमध्ये आणि कमेंटमध्ये सांगायचं सुद्धा आहे व्हिडिओ कसा वाटला ते. छान अशी कमेंट तुम्ही करायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे दोघंही नॉड इथे जॉईंट करून ब्लाऊज आपल्याला पूर्ण करायचं आहे. छान अशी डिझाईन आपली पूर्ण करायची.
इथे कमरेला सुद्धा तुम्ही एक लेस वापरू शकता, त्याच्याने आणखी लुक आपल्या ब्लाऊजला येणार आहे. बघा ह्याप्रमाणे लेसला आपण दोघं बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची. आता आपले नॉड आपण बांधून बघूया डिझाईन कशी झाली ती. बघा आपली डिझाईन पूर्ण झालेली. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. त्याच्याने तुम्हाला असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.